मित्रांनो, या पृथ्वी तलावावर काही असुर असेही होऊन गेले जे कोणत्याही वरदानाशिवाय इतके शक्तिशाली बनले की ज्यांच्यासमोर अनेक देवतांनाही झुकावं लागलं। त्यापैकी पहिला आहे वृतासुर। वृतासुर हा एक विशाल सर्प होता ज्यानं कोणत्याही वरदानाशिवाय ब्रह्मांडातील सर्व जलस्रोतांवर कब्जा मिळवला। तो इतका शक्तिशाली होता की त्याला पराभूत करण्यासाठी इंद्राला महर्षी दधीची यांच्या हाडापासून तयार केलेल्या वज्राची मदत घ्यावी लागली। दुसरे आहेत मधु आणि कैटभ। हे दोघे राक्षस विष्णूच्या योगनिद्रेदरम्यान त्यांच्या कानातून उत्पन्न झाले होते। सामर्थ्याच्या बाबतीत त्यांना सर्व असुरांचा देव मानलं जातं। त्यांचा पराभव करायला स्वतः विष्णूंनाही 5000 वर्षे लागली होती। शेवटचा आहे शिवपुत्र जलंधर। शिवाचा पुत्र असल्यामुळे जलंधर जन्मताच अत्यंत शक्तिशाली होता। कोणत्याही वरदानाशिवाय त्यानं अनेकदा देवतांना पराभूत करून त्रिलोक जिंकलं होतं। अखेरीस त्याचा अंत स्वतः महादेवांनी केला।